राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। सोयाबीन कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे, परंतु हे अनुदान मिळविण्यासाठी मात्र ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक असून त्यानंतर या अनुदानासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 रुपये अनुदान जमा होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी खुशखबर। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। पुढचे 6 महिने तरी टेन्शन नाही, प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणारच। नवीन अपडेट आली समोर। हे पैसे किती दिवस मिळणार याबाबत शंका व्यक्त केली जात होती, पण आता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली। आदिती तटकरे काय म्हणाल्या तर लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी वर्षाला लागणार आहेत। अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरित केला आहे। येत्या 17 ऑगस्टला पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार। त्यासोबतच पुढचे 6 महिन्यांचा निधीची तरतूद देखील केली आहे। त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी। देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यातील 50,000हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीनीचा लाभ होणार आहे आणि या योजनेबद्दल अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार। आता या महिलांना मिळणार 4,500 रुपये, म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार। 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते वितरित करण्यात येतील आणि त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी 3 महिन्यांचे 4,500 रुपये दिले जाणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा काल केली आहे। पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या 9,212 शेतकऱ्यांसाठी अनुदान रक्कम अखेर मंजूर करण्यात आली। नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे एकूण 9,212 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। महसूल व कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार 6,24,55,612 रुपये नुकसान भरपाईचे अनुदान रक्कम शासनाने मंजूर केली होती आणि ही अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अपडेट। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाअंतर्गत 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत लखपती दीदी प्रशिक्षण व मेळावा जळगावात होणार, म्हणजेच की येत्या 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी जळगावात येणार। पुन्हा हरित क्रांती, पंतप्रधानांनी केली आधुनिक 109 बियाणे लॉन्च, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। कृषी मंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली, त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्न आता निकाली लागला असून प्रथमच पीक विम्याचे 202,76,00,000 रक्कम 31 ऑगस्टच्या आत समाधानकारक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे व्यक्त केले। देव पावला, अखेरकार कांदा बाजारात 5,000वर पोहोचलाच आणि या मार्केटमध्येही मिळाला सर्वाधिक भाव, म्हणजेच की काल विदर्भातील चंद्रपूर गजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 3,000, कमाल 5,000 आणि सरासरी 4,000 रुपये असा विक्रमी दर मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती आपल्याला प्राप्त झाली। देशात सध्या महाराष्ट्र, गुजरात व मध्य महाराष्ट्रातच केळी काढणीवर आहे। केळी दर विक्रमी स्थितीत, म्हणजेच की 2,400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली आहे। सांगली जिल्ह्यात 3,61,000 शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा। विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत। विधानसभेच्या मैदानात उतरण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंनी आता आणखीन एक नवा निर्धार केला।
परळीतून धनंजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजनाचा पराभव करणार असं त्यांनी जाहीर केलं। जरांगेंच्या हिट लिस्टमध्ये 113 आमदार। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार। आजपासून म्हणजेच की 12 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे। या कालावधीत राज्यातील चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता। तसेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज सोमवार 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात शांतता रॅली काढली जाणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर म्हणजेच की अहिल्यानगर मधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विजय माल्यांसारखे उद्योगपती बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा दमडाही न फेडता देश सोडून पळून जातात। त्याउलट शेतकरी एकर कमी तडजोड योजनेतून OTS त्यांच्या कर्जांची परतफेड करतात। अशा शेतकऱ्यांच्या नव्याने पीक कर्ज देण्यासाठी बँका सिबिल स्कोअर्सचे कारण पुढे करत आहेत। म्हणजेच की यामुळे बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 53%वरच अडकले। OTS मधून कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर्स न पाहता पीक कर्ज मंजूर करावे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत केली। होम लोन घेण्यासाठी आनंदाची बातमी। 8 लाखांच्या होम लोनवर मिळणार व्याजासह सबसिडी। काय आहे व्याज आणि सबसिडी? या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच की संपूर्ण 1 कोटी कुटुंबांकरिता 2.30 लाख कोटी रुपयांचे सरकारी अनुदान मिळणार असून हे अनुदान वेगवेगळ्या पद्धतीने लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत। आणि मित्रांनो, कशी आहे व्याज सबसिडीची योजना याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काल रात्रीपासून अर्ज सुरू झाले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत। 11,000 अर्जांमध्ये निघाल्या त्रुटी, लाडक्या बहिणीला मिळणार एकच संधी। परभणी जिल्ह्यातील 93% अर्जांना मंजुरी देण्यात आली। पौर्णिमेआधीच त्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्टला अनुदान जमा होणार। आयुष्यमान कार्ड असेल तरच 5 लाखांवर मिळणार मोफत उपचार। कार्ड धारकांची संख्या तब्बल 16,77,000वर। गणपती बसवा आणि पुरस्कार मिळवा। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचा।